नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर वेळ सकाळची आहे आणि आंघोळ वगैरे झाल्यावर पीठ मळून घेतलं, आधी चहा वगैरे घेतलेला आहे. बाकीच्यांचं आवरलेलं नाही, उठलेत पण आवरायचं आहे, त्यामुळे चहा नाश्ता अजून व्हायचा आहे. पण ह्या घाई गडबडीतच मी हॉल कशी 10 मिनिटात आवरते, कारण हॉल आवरणं आवश्यक आहे. बाकीचंही आवरणं, कचरा आपण बाजूचा काढतोच, पण त्याचबरोबर हॉल कसं होतं, कोणतरी आलंच नेमकं आणि आपण जर आतलं करत बसलो, स्वयंपाकघरातलं डबे असतात ही असंच करत बसलो तर इथलं राहून जातं आणि मग कोणतरी आलं तर आपली घाई होते. त्यापेक्षा त्याच 10 मिनिटात ते आपली जी घाई गडबड असते त्याच 10 मिनिटात वेळ द्यायचा, 10 मिनिटं, आणि क्लीन करायचं आपला हॉल. तर त्या 10 मिनिटात मी कसं आवरते ते शेअर करते तुमच्याशी. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. काल ना आम्ही बाहेर गेलेलो सगळीच जण, त्यामुळे कुलूप लावलेलं, ते कुलूप ठेवले तिथे टेबलवर. मुलांनी काढले कसं होतं तिथंच ठेवून देतात, आपण काढलं की असं मग जागच्या जागी ठेवून देतो, कारण पुन्हा आपल्यालाच लागतं ते काम. आणि आयोडेक्स घेतलेलं तेही होतं तिथेच, मग ते आधी म्हटलं पसारा ठेवून घेऊया. आणि त्यानंतर काय केलं, मी TV पुसून घेतला आधी, आणि मग आता हे TVचं जे कॅबिनेट आहे ते पुसून घेते. आणि TVला वेगळं कापड ठेवलेलं आहे मी, आणि कॅबिनेटला वेगळं कापड ठेवलेलं आहे. रोजच्या रोज आपण अशी 10 मिनटं क्लिनिंगसाठी दिली ना की मग काम उरकून जातं. नाहीतर मग 4 दिवसानं काढायचं म्हटलं की काम जास्त लागतं किंवा वेळ जास्त लागतो आणि धुळही भरपूर पडलेली असते. त्याच्या रोजच्या रोज अशी एक 10 मिनटं लागतात. बाबा सगळं स्वच्छ करून घ्यायचं, हात मारून घ्यायचा एक, की झालं. आता पुस्तकं वगैरे रोजच्या रोज काढत नाही, एक 8 दिवसांनी मी क्लिनिंग करते तेव्हा ती सगळी काढते. फक्त वरती पुस्तकांवर एक कापड मारायचं आणि ते पुसून घ्यायचं, एवढंच करते. बाकीचं मग पटपट काढता येतं, तेवढं मग ते पुसून घेते. आपण रोजच्या रोज अशी घरातली क्लिनिंग केली ना, अशी धूळ वगैरे पुसून काढली की घरात जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती घराच्या बाहेर जाते आणि घरात मग पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि आपलं मन प्रसन्न राहतं. आणि आपण एखाद दुसरा दिवस जरी पुसलं नाही ना तरी म्हणजे धूळ अशी साचते, असं थर साचतो आणि आपल्या इथे तरी खूप धूळ येते. त्यामुळे रोजच पुसून घ्यावं लागतं. एखाद दिवस जरी गॅप पडला तरी धूळ काय 2 दिवस पुसली नाही असं वाटतं. तर कपाटासहित सगळंच मी चटचट कापड मारून घेतलं. आता इथे टिपॉयवरनं प्रणव अभ्यास करत बसलेला, वह्या पुस्तकं तिथेच टाकून आंघोळीला गेला आहे तो, त्यामुळे तिथेच टाकला आणि गेला आहे. पेपर पण वाचला आहे, तिथेच ठेवला आहे. ते आपण मग मुलांनी टाकलं तरी ठेवायला लागतं वेळच्या वेळेला आणि जागच्या जागी. हे सगळं लावून घेते, कारण ते पण उषा वगैरे सगळं इकडच्या तिकडे सगळं हलवून टाकलेलं असतं. ते आता लावून घेतलेलं आहे मी, झटकून वगैरे टाकली धूळ, आणि कचरा मारून घेते. आता कचरा मारून घेतला की मग फरशी नंतर पुसून घेईन, कारण पुन्हा डबा करायचा आहे, नाश्ता पण व्हायचा आहे अजून. त्यामुळे कचरा मारून घेते आणि मग नाश्ता वगैरे करून देते आणि मग फरशी वगैरे नंतर, फरशी आणि कपडे वगैरे ते नंतर करून घेईन ती कामं. पण हे कचरा वगैरे आधी सकाळी सकाळी करून घेतलं की बरं पडतं. आणि सकाळी सकाळीच मारायचं असतो कचरा. पण काही वेळेला जर आपण आतलं करत बसलो की आपण काय करतो, नुसतं पारोसा कचरा मारतो आणि मग पसारा वगैरे तिथंच असतो आणि आदल्या दिवशीच ठेवलेलं वगैरे सगळं तिथंच असतं. ते हातासरशी केलं ना तर पटकन होऊन जातं, आणि एकदा ठेवलं काही करायचं मग राहून जातं. सगळं क्लिनिंग झाल्यावर दाखवते आता तुम्हाला लुक कसा दिसतोय ते. आणि 10 मिनटात ते सगळं झाल्यावर मी उंबरडा पूजनही केलं, तुळशी पूजन केलं आणि देवपूजाही करून घेतली, कारण नाश्त्याला वेळ होता, कारण सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या होत्या. तेवढ्या वेळात म्हटलं देवपूजावर पण आपण आवरून घ्यावी, त्यामुळे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि हा आता असा लूक. आणि सकाळच्या ह्या वेळेत छान वाटतं, वातावरण प्रसन्न असतं आणि आपलं मन प्रसन्न कधी होऊन जातं असं. आणि आपण घर वगैरे स्वच्छ केलेलं असलं की आणि छान वाटतं. आपण मात्र तसाच पसारा ठेवला नंतर मात्र पेंडिंग काम पडत राहतं, काम भरपूर साठून राहतं आणि काम कुठून चालू करू हेच कळत नाही. मात्र असं सकाळी सकाळी लवकर आटपलं आणि 10 मिनटं एक वेळ दिली की लगेच काम होऊन जातं. मी ते उंबऱ्यावर छोटीशी अगदी रांगोळी काढलेली आहे आणि खिडकीतून बघा छानपैकी अगदी सकाळचं ऊन आहे. आता इथे माझी सगळी कामं आवरलेली आहेत सकाळची. सरबत घेते मी, तुम्ही पण या सरबत घ्यायला. उन्हाळा भरपूर आहे. 12 वाजलेले आहेत आणि बाकीचे आवरले आहेत का मग थोडा सरबत घ्यावा.
टाका आपण नेहमी घेतोच उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात. थोडंसं म्हणजे आपण जर असं हे झालं की आपल्याला कसं होतं थोडंसं अशक्तपणा आल्यासारखं वगैरे, म्हणजे थोडंसं, कारण सगळी सकाळी धावपळ होते, भरपूर धावपळ होते, सकाळच्याच वेळेत जास्त कामं असतात आपल्याला. यावेळेस जरा असं पाणी, कारण त्या निमित्ताने पाणी जातं, तर आपण करतच राहतो, काम करतच राहतो, पाणी प्यायचंही लक्षात राहत नाही, इतकं आपलं चालू असतं. म्हणजे सरबत ताक असं काही ठेवलं त्या निमित्ताने पाणीही जातं, 1-2 मिनटं बसताही येतं, नाही तर चालूच, आपण काही थांबतच नाही. सरबत घेते ना, छान आहे, माठातल्या पाण्याचं आहे. तर आपल्या सकाळच्या काही गडबडीत कसा हॉल आवरायचं आणि 10 मिनिटात मग कसा आवरता येईल, कारण त्यातूनच वेळ दिला तर हे होतं, नाही तर मग आपण किचनमध्ये करत बसलं तर इकडचं राहून जातं. त्यामुळे त्याच कामातून वेळ काढून 10 मिनिटात स्वच्छ करून घेतलं की बरं पडतं. त्यात मी पूजाही केलेली आहे, त्यामुळं ते तुम्हाला व्हिडिओ मी शेवटची क्लिप लावली, ते त्यात दिसलं असेल त्याची. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ नवीनच तुम्ही चॅनलवर आपल्या पाहत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.